कोणतं श्रेय तुम्ही घेताय? कसलं श्रेय घेताय? आम्ही जर का संभाजीनगर केलं नसतं तर तुमच्यामध्ये म्हणजे भाजपमध्ये हिंमत नव्हती. आणि मग भाजपमध्ये जर का हिंमत असेल तर त्यांनी जसं अहमदाबादचं अहिल्यानगर केलेलं आहे तसं मग त्यांनी अहमदाबादचं कर्णावती करून दाखवावं. जा करा. आज त्याला मी आव्हान देतोय. अमित शहा त्यांचाच मतदारसंघ आहे ना. आमच्या अंगावर येतं हिंदुत्व हिंदुत्व करून. मग पहिले तुमच्या मतदारसंघ ज्या अहमदाबादमधून निवडून येतात त्याचं नामांतर करून दाखवतो मी. का नाही करत? मग स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या घरात आग लावायची. तो जो काय भारतीय जनता पक्ष होता तो आता गेलेला आहे. मी कालच्या माझ्या नाशिकच्या सभेत मी आणि राज एकत्र होतो आणि आज तुम्हाला सांगतो आपल्या विजयाच्या सभेत मी राजला बरोबर घेऊन येईन. कारण एक नवीन सुरुवात आपल्याला करायची. नाशिकमध्ये सुद्धा तेच, मुंबईमध्ये सुद्धा तेच, संभाजीनगरमध्ये सुद्धा तेच, सोलापूरमध्ये तेच, कल्याण डोंबिवलीमध्ये तेच. अहो जगातला मोठा पक्ष आणि त्यांच्याकडे उमेदवार द्यायला माणसं नाहीत. मग ह्याचं उचल त्याचं उचल त्याचं उचल. बरं सगळ्यात कहर म्हणजे एक डोक्यात तिडी काढणारी बातमी मी आज वाचली, तुम्ही सुद्धा वाचली असेल. गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी बदलापूरमध्ये एक दुर्घटना घडली होती. माहिती आहे ना तुम्हाला? चिमुकलीवरती अत्याचार झालेला. आणि त्याच्यामध्ये अक्षय शिंदे या माणसाला पकडलं होतं. पकडल्यानंतर अशी एक अपेक्षा होती की जलद न्यायालयामध्ये ती केस चालेल, त्याच्यावरती आरोप सिद्ध होतील आणि त्याला फासावर लटकवलं जाईल. पण अचानकपणे त्याचा एन्काउंटर केला गेला. आणि तो एन्काउंटर केल्या गेल्यानंतर प्रश्न हाच पडला की त्याच्याबरोबरचे जे सहआरोपी आहेत, तुषार आपटे, आणखीन एक माणूस, माहिती अशी तेव्हा मिळाली होती की हे संघाचे कार्यकर्ते आहेत. खरे खोटं मला माहिती नाही. आणि तो अक्षय शिंदे तोंड उघडेल, त्यांनी तोंड उघडू नये म्हणून याला गोळी घातली की काय, असा एक संशय व्यक्त केला गेला होता. मग पुढे तुषार आपटेंचं काय झालं काहीच कळलं नाही. अटक झाली नाही झाली काहीच माहिती नाही. पण आज अचानक अशी बातमी आली की बदलापूरमध्ये भाजपने तिकडे चांगले नगरसेवक निवडून आले